गाइस आय एम श्री गायकवाड. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही आलो आहे थामिनी घाटात. तर थामिनी घाटात नाही चाललो आहे, दुसरीकडे चाललो आहे. थोड्या वेळात तुम्हाला कळूनच जाईल. तसं काय कायला लिंक लागेलच की कुठं चाललो आहे, पण कुठं काढायचं इथं बघ. हा डोंगर भारी येईल. पहिलं वॉशरूमला जाऊ आपण. मला पण लागली. हां, तर रात्री निघालो होतो आम्ही. मला असं 3-3:30च्या दरम्यान निघालो होतो. बट आता आम्हाला वाजले तिथं किती, अरे भाई हुबा निघाला. तर आमचं वॉशरूम पण झालं करून आणि फोटो सेशन पण झालं. आणि तुम्ही बघू शकता काय सिनेरी दिसती इथून. प्रॉपर एकदम ऊन वगैरे पडलेलं आहे नाही का डोंगरांवरती, आणि प्रॉपर वन साईड असं एकदम लँडस्केप काढेल तर इतकी मजा येईल ना. राडा. पुष्कर शेठ, कसे वाटलं फोटो बघून? भाई आयफोनला टफ आहे का नाही? हा, तर गाईज आपण थांबलो दुसऱ्या स्पॉटला. आणि झोप इतकी डेंजर येते ना, असं वाटतं की कधी झोपलोय का नाही. कारण ॲक्च्युली असं झालं की जे आमचे सिरीज मी टाकत होतो काल, माझ्याकडून टाकणंच झालं नाही आहे. सो आता मी ते अपलोड करेल थोड्या वेळात. आणि कॉपीराईट येतो काय माहिती का. आणि असं झालं की त्या शूटमुळे झोपच होत नव्हते आमची कंप्लीट. कारण आम्ही 6 वाजता शूटला जायचो. सो 6 वाजता शूटमुळे झोपच होत नव्हती कंप्लीट. आता इतकी झोप लागते, गाडीत बसलो परत झोप लागते, गाडीत बसलो झोप लागते. सो परत दुसऱ्या स्पॉटला थांबलो. आणि असं आमचा प्लॅन चेंज झाला की आम्ही जाणार होतो दिव्याघरला. पण दिव्याघरला न जाता आम्ही इकडंच थांबतो आहे. सॉरी, रत्नागिरीला न जाता दिव्याघरलाच थांबतो आहे. सो तिथेच बघू आता स्टेईंगचं वगैरे काय सीन आहे काय नाही. बाकी थांबलो आहे आम्ही इथं हायवेला आहे. आणि इथून परत आम्ही पुढं जाऊ. बाकी परत पोरं तिकडं थांबलो, गाड्या तिकडं लागल्यात आमच्या. बघू थोड्यात काय विषय होतो आहे. आणि लवकरच आपण पुढचे तुम्हाला दाखवू. सिरीज मी आता टाकणार आहे. हा पार्ट परत एक नवीन पार्ट टाकतो. कारण इथं कसं झालं आहे, यूट्यूबला 1-1 मिनटाचं कॉन्टेंट टाकतो येतो. सो ते थोडं अवघड झालं नाही का टाकण्यासाठी. सो बघू आता काय होतं. सो मी टाकतो थोड्या वेळात. आता सोले झालं आता, सोच मग आता. तर गाईज पोचलो आम्ही मंदिरात. आणि दर्शन करायला चाललो आहे. रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे इथे, नेट पण चालत नाही, काहीच नाही. तर मागच्या वेळेस आलो होतं मी, एक पोस्ट मी शेअर केली होती, पोस्ट का स्टोरी होती. ते ह्या बॅक साईडला आहे मंदिराच्या. बट तरी ह्या वेळेस परत आलो. आणि दिव्याघरला स्टेचं चाललं आहे आमचं. मी तुम्हाला सांगितलं तसं दिव्याघरलाच जाणार आहे. आता थोड्या वेळात नाश्ता करू आम्ही, पाय वगैरे पडू आणि नंतर मस्त जेवायला बसू. आणि ह्यानंतर माझ्याच मजा आहे. आले वाटतं ब्लॉग, आले वाटतं मला. ही शपथ गेली वॉच. आपटला का वॉच? धडपड्या. मागच्या वेळेस मला वाटतं शूटसाठी हे नव्हतं. आता कॅमेरा चालू. हां, झोप वगैरे झाली आमची सगळ्यांची. आणि आम्ही निघालो आता बीचच्या दिशेने. आणि झोप मस्त लागली, कारण झोपच झाली नव्हती सकाळपासून. मी तर झोपलोच नव्हतो. चिन्याचं तर माहीत नाही. मी काही झोपलो नाही, ड्रायव्हिंग करतोय कंटिन्यू. काय बोलतो चालू झोपत होता. हा, तर आम्ही चाललोय स्माइलस्टोन बीच. रिसॉर्ट आहे होय तो. शपथ, मी म्हटलं नाव बीचला गलती. माईल ऐकूच नाही आलं मला. माईल तो तर जास्त आत मी जाणार नाही मी पाण्यात, कारण आपल्याला रील्स वगैरे करायचे. सो आणि भिजणार पण आहे, कारण आपली नेक्स्ट सिरीज येते. त्यासाठी थोडं चेहरा वाचून ठेवायचं आहे मला. नाहीतर मग ह्या सिरीजला पण इतकं टॅनिंग झाली होती की विचारूच नका. पण ती कळून नाही आली, ती वेगळी गोष्ट. बट आमचा पुष्कर भाऊ
मागच्या वेळेस आम्ही आलो होतो, आमची वाट लागली होती, आम्ही बीच नाही केले, काय नाही केलं, फक्त असं झालंय सीन तो की आहे का आपण असंच. मागच्या वेळेस तुम्ही सुयोग सोबत आलते त्यावेळेस माझ्या सोबत आहे. आजलं काय होणार नाही. मागच्या वेळेस आम्ही असंच नाही का बाहेर असं फिरून येऊ म्हणून जातो आणि तशा टाईपमध्ये सीन झाला आमचा. पण ते फिरून येणं आमचं 2 दिवसाचं होतं, नाही 3 दिवसाचं होतं वाटतं. तिसऱ्या दिवशी आम्ही घरी आलतो आणि खर्च आमचा कुठंच गेला नाही. असं बीचला गेलोय आम्ही, बीचमध्ये गेलोय म्हणून नाही का, डिझेलमध्येच गेला सगळं. आम्ही रूम पण घेतले नाहीत कुठं, रूममध्ये पण खर्च झाला नाही आमचा सगळा वाया खर्च जेवणात. आणि मच्छीत तर अर्धाच खर्च गेलाय. मच्छीत तर शोकची वाटच लागली. अरे प्लेट मागून कोण म्हणतं का भाई इतकी महाग आहे का, पहिलेच विचारायचं ना प्लेट कितीची आहे. इथलं गोळाले भारी लागतो चिन्या. तर गाईज आम्ही आतमध्ये आलोय आता आणि हे सगळं खेळणार आहेत. आपण तर नाही जाणार आहे आतमध्ये, क्योंकि जाऊ तर खूप वाटते, बट कपडे पण नाही आपल्याकडे स्पेअर, सो नो. व्हिडिओच्या नादात सनसेटच रेकॉर्ड करायचं राहिलं आहे. तरी केलं आहे मी माझ्या व्हिडिओमध्ये आणि तोच व्हिडिओ मी आता टाकणार आहे ब्लॉगमध्ये. आणि बाकी भाई सगळे जाऊन आलेत पाण्यात, मस्त सगळे आंघोळीला चाललेत. हे बघी उगच म्हणजे काय नसतं नाही, उग ब्लश करायचं नाही का. भारी आहे रे इथं, फोटोज वगैरे लय भारी येतील मस्त. पैसा पण तेवढाच भारी. थोडे दिन रुक भाई, लाला तू स्पॉन्सर करेगा? लाला फुकट मिलेगा रे. मैं हो हमको स्पॉन्सर करेगा. अच्छी बात है. दिन बहुत पास है वह. तर इथून हे आंघोळ करणार आहे, मग त्यानंतर जेवण, मग त्यानंतर धिंगाणा. आता मला पाठीमागचे ब्लॉग्स एडिट करणं आहेत आणि अपलोड करणं आहे, कारण ह्या आधी माझे 2 ब्लॉग्स पेंडिंगला आहेत अपलोड करणं. आणि ते जर मी नाही टाकले तर मग अवघड आहे माझ्या फोनचं, होणारच नाही, मग रेकॉर्डच होणार नाही विषय. आमची जी गायकवाड, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आपला आज कोकणचा डे 2 आहे आणि आपण 2 दिवसासाठी चालू होतो. आता चेकआउट केलं आहे आणि आम्ही चाललो आहे आता दुसऱ्या बीचला आणि तिथं जाऊन एक्सप्लोर करू. आणि सगळे निघालेत भाई आता लोक, मस्त आवरून बिवरून. पुष्कर शेटने तर फोटो इतके भारी काढलेत ना, असतो कसला चालतोय का कुणाला विचार, शिने नाहीच म्हणते. गाईज आम्ही आलोय आता लोकेशनला आणि हा लोकेशन तोच आहे ज्या लोकेशनला आम्ही मागच्या वेळेस अडकलो होतो. बट ते थोडी ही साईड होती आणि ती साईड आहे. ए हा बघ, हे दिसलं का? हा ना, मजा करतोय मस्त. कंचना बिंचना असेल भाई, नको ते करतो. मस्त फोटोज येतात ते आणि असं वाटतच नाही भाई इथे घेऊ एक, असं वाटतच नाही की आम्ही गोव्यातच म्हणतोय. असं वाटतच नाही आम्ही कोकणला आहे. आणि मला रील्स काढायचे आहेत, बट असं झालंय कुठल्या सॉन्गवरती काढू. सो मी क्लिप्स काढणार आहेत फक्त आणि त्याच्यावरतीच कुठलं सॉन्ग सूट होतंय ते टाकणार आहे. बाकी हा आहे सीन. एकदम बेस्ट. आणि इथंच होतो आम्ही मागच्या वेळेस, मला एक आठवतंय ती गोष्ट बेकार. जा थांब, सोड जाऊ दे, ते घालणार ते चिन्या बघ आता. तर काहीच झालं आमचं फोटोशूट, व्हिडिओ पण काढला आम्ही आणि कोंडा फुलमध्ये गेलो होतो. व्हिडिओज तुम्हाला दिसतील. इतकं ऊन आहे ना, मला असं वाटतंय मी लावलंय खरी सनस्क्रीन, पण त्याला आता खूप वेळ झाला, 3 तास असतात ते,
3 तासाचा त्याचा टाईम असतो. आता किती वेळ झाला माहीत नाही मला, लय लवकर लावली होती. आपलीच पुरत नाही. हां चल ना गोळा खाऊ आपण वरती. तर आम्ही आता गोळा खातो कारण दिव्याग बीचला मागच्या वेळेस खाल्लं होतं आम्ही गोळा, पण ह्यावेळेस भेटला नाही. सो ह्यावेळेस खाऊ. बाकी मस्त सगळं व्हिडिओज वगैरे काढलेत. पुष्कर भाऊनी पण फोटोज वगैरे मस्त काढलेत त्याच्यासुद्धा. आणि आहा भाईचं इंस्टाग्रामला व्हिजिट द्या. मस्त काय करत नाही. फॉलोअर्स वाढवा. काय नाही सगळं काढलं. गाईज आता आम्ही थांबलोय. आमच्या भाऊनी घोळ घातलाय जरा. भाऊ हॉटेलला न्यायच्या जागे दुसरीकडे कुठंतरी नेलाय. आम्हाला गावात आणलंय त्यांनी. आता भूक लागली इतकी जोरात. काय म्हणलं वाटतं नाही म्हणलं आम्हाला नाही ना काय म्हणलं ते. अरे मग आता भाई पर्यायच नाही. हॉटेललाच जाणं आहे भाई. मी सांगतोय मस्कर नाही. हॉटेललाच खाणं आहे. हॉटेल मागे. अरे मग तिकडच जाणं आहे म्हणतोय तुला. आम्ही हे कॅटरर्स असतात ना त्यांना आम्ही विचारलं. आम्ही आहोत 20 जण. तर 20 जणांसाठी आम्ही डबल जरी घेतले तरी एक 22-23 असं घेत होतो आम्ही, नाही का. त्या बहिणी नाहीच म्हणले समोर आता डायरेक्ट. आणि हा भाऊ आमचा व्हेज आहे. याचं तर काही सोयच नाही आहे. मग कॉल करून ठेव.